नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? तर आपली आजची रेसिपी आहे कांद्याचे पराठे। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी, त्यात थोडंसं ओवा टाकलेला आहे चुरून, त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे, थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी आपण पीठ आता मळून घेणार आहोत। अगदी चपातीला आपण कणिक मळतो अगदी तसंच कणिक आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे। त्यानंतर कणिकला तेल लावून एका बाजूला ठेवून द्यायचं। आणि त्याच्यानंतर मी कांदे घेतलेले आहेत बघा, इथे कांद्यांची साल काढून त्यांना उभे चिरून घ्यायचे आहे। कांदे उभे चिरून घेतल्यानंतर त्यांना बघा अशा प्रकारे वेगवेगळं करायचं आहे, म्हणजे सुटसुटीत करून घ्यायचं। भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत चाट मसाला, तिखट मसाला, मॅगी मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर घ्यायची आहे, थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि धना पावडर घेतलेली आहे। थोडासा ओवा हातावर अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचा आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने सर्व मिश्रण एकजीव करू शकता। बघा अशा प्रकारे आपलं टफिंग जे आहे ते रेडी झालेलं आहे आपल्या पराठ्यांसाठी। पिठाचा एक गोळा घ्यायचा चपाती एवढा आणि अगदी आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे इथे आता आपण चपाती लाटून घेणार आहोत। बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मधोमध बरोबर एक हाफ कट मारून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जी टफिंग आपण बनवलेली आहे कांद्याची ती अशी पूर्ण चपातीवर पेरून घ्यायची आहे। वरून थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आणि अगदी जसं मी फोल्डिंग इथे दाखवली आहे त्याप्रमाणे आपल्याला पराठा जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला थोडंसं लाटून घेणार आहोत। बघा या प्रकारे जास्त जोर न देता अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे, नाहीतर मग आपली जी टफिंग आहे आतली ती सर्व बाहेर येईल। त्याच्यानंतर लाटलेला पराठा जो आहे तो आपण तव्यावर दोन्ही बाजूने शेकून घेणार आहोत आणि त्याला दोन्ही साईडने तूप लावून घ्यायचं आहे भरपूर प्रमाणामध्ये आणि शेकून झाला की मग आपण आपला पुढचा पराठा बनवूयात। तर अशा प्रकारे मी माझे सर्व पराठे बनवून घेणार आहे। तर कशी वाटते तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि हो एक छोटीशी कमेंटसुद्धा नक्की करा। नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। काहीतरी वेगळं दिल्याचं समाधानसुद्धा मुलांना मिळतं आणि मुलं अगदी आवडीने खातात। तर तुम्ही हे पराठे दहीसोबत, चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता। चला तर मग आता थांबते इथेच, भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओंसह। तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।